सिद्धार्थ बसवत पहिला चेंडू वाईड हाताळलाय. उंच पुरासा गोलंदाज आहे. आदरणीय सन्मान्य आमचे विनोद मसेकर यांचे परममित्र आणि आमचे मित्र श्री दिनेशजी बुरकुंड या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय आणि त्यांना स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. दरम्यान हा चेंडू स्ट्रेट खेळलाय 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी. फलंदाज दिनेश बाबरच्या माध्यमातून सिद्धार्थ बसवत्याच्या गोलंदाजीवरती हा मोठा फटका. 1 चेंडू आणि 7 धावा या धावा फलकावरती लागल्या. 3 षटकांचा मॅच. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. कमबॅक केलाय. 2 चेंडू मध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. सिद्धार्थ बसवत बॉलिंग मार्कवर. नवीनपाडा रानगाव परिसरामधनं वसईच्या पट्ट्यातला हा संघ आहे. ऑफसाईडच्या दिशेनं डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावावरती समाधान मानलं जात आहे. धावफलक थोडासा पुढे सरकवला जातोय. आठ धावा धावफलकावरती. विकास ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव नक्कीच पूर्ण होत्या. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि या एकाच धावती समाधान मानलं गेलंय. धावसंख्या होती ती नक्कीच थोडासा गती कमी होती, अन्यथा काही धावा मिळाल्या असत्या. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो वाईट प्लस पंचांनी वाईट दिलेला आहे. रिव्ह्यू कोणी घेतलेला आहे? फिल्डिंग साईड. ओके, थँक्यू. नक्कीच भरपूर या ठिकाणी टफ कॉल होता, कारण की लाईन कट होत असताना चेंडू थोडासा बाहेर निघला असावा. आमचे थर्ड अंपायरच्या साठी सुद्धा 50-50 कॉल या ठिकाणी. नक्कीच अंपायर कॉल सुद्धा वाईट होता, त्यामुळे बेनिफिट गोज टू बॅट्समन. ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र चेंडू 1 बाउन्सने जाईल सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. याच चौकारांशी धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण जर पाहिलं थोडासा कॅमेरा अँगल जो आहे क्रॉस असल्यामुळं वेळ लागतोय पाहण्यासाठी. मात्र नेक्स्ट मॅचेस जेव्हा असतील पुढे
जर लाईव्ह टुर्नामेंट असेल तर तुम्हाला तिथे नक्कीच कॅमेरा हा सरळ अँगलमध्येच ठेवण्याची विनंती करेन ज्याच्या ज्याच्या टुर्नामेंट असेल त्यांना, जेणेकरून लाईव्ह आणि अंपायर या तिघांसाठी सुद्धा सोपं ठरेल. ते मात्र शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय, सहजतेनं फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच दिनेश बाबर. धावसंख्या आहे ती 16, गडी बाजाला 1, षटक समाप्त झालाय. 16. धावसंख्या झाले ती म्हणजे 16. प्रकाश कांबळे यांचं आगमन झालंय, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत करतोय खुलांड्यावरनं. दरम्यान धावसंख्या 16 आणि नवीन फलंदाज राज घाटाळ. चला काय करा, जरा वेळ नाही आजच्या दिवसामध्ये, तुम्हाला 15 मिनिटं स्टॉप वॉच लावूनच मॅच खेळावं लागेल. दरम्यान एक यस बॅटिंग साईडनं रिव्ह्यू घेतलाय. लक्षात असू द्या की बॅटिंग साईडचा रिव्ह्यू फक्त बाकी आहे, बॉलिंग साईडचा रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. जाऊया आपण थर्ड अंपायर करा. बिमार नो साठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येतो, वाईट साठी रिव्ह्यू घेता येतो, धावचित साठी रिव्ह्यू घेता येतो. ह्या 3 गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जातो, लक्षात घ्या. बिमार नो साठी रिव्ह्यू घेता येतो आणि वाईट साठी रिव्ह्यू घेता येतो, त्यानंतर धावचित रनआउट साठी रिव्ह्यू घेता येतो. सावकाश सांगितलं, कदाचित फास्ट मध्ये कोणाला समजलं नसेल. व्हाईट बॉल. या ठिकाणी आपण पाहू शकता की ते रिव्ह्यू सक्सेस झालाय, त्यामुळे रिव्ह्यू हा कंटिन्यू असेल. दरम्यान हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेला खेळायचा होता. दरम्यान एक धाव नक्कीच मिळते. आय थिंक लेग बाईच्या रूपानं ही धाव मिळाली असेल. पंच लेग बाईक की बॅटनं? लेग बाईक. धावसंख्या 18. थोडासा खेळ थांबत असताना आपण पाहतोय
दरम्यान चांगला चेंडू, धावफलक आपण पाहू शकतात कायम. 18 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. दरम्यान हवेमध्ये चेंडू खाली, शतरक्षक जाते स्वतः यष्टीरक्षक. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय आणि या तिसऱ्या धावेसाठी निघालायत. घातक ठरू शकला असतं, मात्र विकास स्ट्रगल करताना 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावेनं धाव फलक पुढे सरकला जातो. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या 21. आपण पाहू शकतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक पुन्हा गोलंदाज चेंडूच्या खाली आणि फलंदाज इथे मात्र बाद. विकास वैभव धूम बॉलिंग मार्क बॅटिंग मार्क वरती येत असताना आपण पाहू शकतात गोलंदाजीने थोडंसं कंट्रोल केलाय हा स्कोर बोर्ड. आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती लागल्यात. मी म्हणेन 3 षटकांमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावा ह्या बनवाव्या लागतील. शंभू बलंगे, मला वाटतं मैदानाचा फेरफटका नक्कीच मारला जातोय. पाहिलं जाते कुठल्या दिशेनं कसं क्षेत्ररक्षण लावायला हवं. दरम्यान देवदल संघाचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. शॉर्टकट मारलेला दिसतोय देवदल संघाने. ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी या षटकाराने धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 27. दरम्यान इथे मात्र आपण पाहू शकतो षटक समाप्त झालं. दुसरं धावसंख्या आहे ती 27. कितकीबळीस खंडेपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 27. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज रोहन कलांगडे. आनंद कार्पेट खेळला होता चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एकच धाव मिळेल. चांगला थ्रो सुद्धा तिकडनं आलेला आहे. वैभव या ठिकाणी मैदानामध्ये रोहन याच्या षटकाचे, वैभव याच्याकडे भरपूर अनुभव जर आपण पाहिलं. यष्टीरक्षक मला वाटतं थोडंसं क्लोज आलेला आहे नवीन पाडा या संघाच्या माध्यमातून. क्या बात है, क्या बात है. सुरेख गोलंदाजी आपण पाहिली. शरीराच्या आसपास चेंडू होता, जास्त बाहेर नव्हता चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 चेंडू खर्च झालेत या षटकातले. फक्त आणि फक्त एकच धाव दिलेली आहे. यानंतर जो मॅच असेल 2 विजयी संघांचा मॅच आपल्याला बघायला मिळेल. या सामन्याचा विजय संघाने सिद्धून एक्सपोर्ट चंद्रपाडा
या संघाचा मॅच दरम्यान इथे मात्र क्षेत्ररक्षक मग चांगलं क्षेत्ररक्षण लावलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. दुसऱ्या धावेसाठी मात्र थ्रो खराब आणि या ठिकाणी फलंदाज बाद. अंडरआर्म थ्रोनं काम केलंय राज असं. एक धाव पूर्ण झाला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. धावसंख्या आहे ती 29. किती चेंडू शिल्लक असतील तर चेंडू शिल्लक असेल अजूनपर्यंत 3. मयूर आदरणीय सन्माननीय रघुनाथजी जोगारे यांचं खूप खूप स्वागत आहे. बिग पर्सनॅलिटी कुठल्या आडोशाला नक्कीच बघायला मिळत नाही. ते लांबून ओळखणारी पर्सनॅलिटी, त्यामुळं त्यांना लांबून आमच्या आयोजकांनी ओळखलं आणि आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या. खूप खूप स्वागत आहे आपलं. आपल्याला स्टेजवरती येण्याची विनंती केली जाते. भरपूर अजून मॅचेस बाकी आहेत त्यांच्या. इथे तरी आपण जर पाहिलं त्यांच्या अगोदर एक 3 षटकांचा मॅच हा होणारच आहे. त्यानंतर सुद्धा असेल 2 षटकांचा. हवेमध्ये चेंडू खेळला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र झेल सहजतेने टिपलाय. धाव फलक आपण पाहू शकतो. इथे मात्र अजून एक फलंदाजाला मुकला गेलाय. तो म्हणजे खंडीपाडा संघ. वैभव सारखा चांगला फलंदाज या ठिकाणी त्यांनी गमावलाय. अर्थातच कमी ओव्हरचं क्रिकेट आहे, तिथे मोठे फटके मारावे लागतात आणि त्याच्याच नादात वैभव बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास पागे याला मैदानामध्ये आमंत्रित केलाय. हॅलो विकास, याच्याकडे नक्कीच चांगली फलंदाजी असावी. विकास मैदानामध्ये नवीन येतोय. त्यानंतर मयूर आहे, तो सुद्धा नॉन स्ट्रायकर, तो सुद्धा नवीन आहे. त्याने सुद्धा एकही चेंडू फेस केलेला नाहीये. धावसंख्या आहे ती 29. गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतो रोहन. आता मात्र डायरेक्ट हिटच्या नादामध्ये थोडासा ओव्हरथ्रोची चान्सेस निर्माण झाल्या होत्या. धाव फलक धावसंख्या 30. धावसंख्या 30. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. ऑन साइडला खेळला तो चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र जोपर्यंत चेंडूला रिटर्न केलं जाईल, शेवटचा चेंडू आपण पाहतोय. एक धाव पूर्ण झाला. दुसऱ्या धावेचा रिव्ह्यू या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घेतलाय धावचीतचा. आदरणीय सन्माननीय रघुनाथजी जोगारे, विद्यमान अध्यक्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन, त्यांना आमंत्रित केलं जात आहे. त्यानंतर या ठिकाणी स्वागत करतोय आम्ही, ते म्हणजे शुभा 32-33 धावा करून विजय व्हायचा. चला सलामीची जोडी सुद्धा लगेच मैदानामध्ये पाठवून द्या. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्यानंतरचं धावतं वर्णन पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत आमचे सहकारी मित्र राहुल अंधेर. धन्यवाद सागर माळी सर. आपण बघताय स्टेडियम स्पोर्ट्स परागपरा आयोजित म्हणजे षटकांची क्रिकेट टुर्नामेंट आणि एक भव्य दिवस आयोजन हे आपण महारत युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण जे केलं जातं त्याच्याद्वारे तुम्ही घरी बसल्या सुद्धा ही स्पर्धा निवडू शकता.
चला वेळेचं बंधन राहिलेलं प्रत्येक आज संघाला या ठिकाणी दर्शवलं जातं. वेळेला कुणाचा गुलाम नसतो, त्या कारणास्तव जर बघितलं तर वेळेला महत्त्व आपण प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडूने मात्र दिलं पाहिजे. मान्य श्री आदरणीय रघुनाथ दादा जोगारी यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. कितकीबाईज खंडीपडा संघाने या ठिकाणी आम्हाला दर्शवलं की कैलासवासी बलराम टवाळे यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली जाईल. टीम कितकीबाईज या संघाच्या माध्यमातून ओम शांती शांती त्यांच्या चिरशांती लाभो. चला सामन्याला सुरुवात करायची. दरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना कितकीबाईज खंडीपाडा या संघाने धावफलकावरती धावा लावल्यात. जवळजवळ 32 धावा लावल्यात आणि 33 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी सेट केलं गेलं नवीन पाडा या संघाच्या समोर. चला दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचा. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये वेळ न दवडता मात्र लक्षात घ्यायचं प्रत्येक सामने वेळोवेळी प्रत्येक वेळेनुसार मात्र पार पाडली जातील यात काही शंका नाही. अजून सुद्धा जर बघितलं तर त्याच्यानंतर बरेच सामने आपल्याला खेळायचे बाकी आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतात. एका बाजूला सिद्धार्थ आणि त्याला साथ देण्यासाठी कौशल पुजारी हे दोन फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र सज्ज होत आहे. गोलंदाज किरण धूम सज्ज झालाय. गोलंदाजीच्या मार्कवर एक चांगला वेगवान तेज थरार गोलंदाज ज्याच्याकडे बघितलं जातं. चला सामन्याला सुरुवात करायची. किरण धूम सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर. आपण बघताय रमेश घटाल यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. त्यांना विनंती असेल की आपण मांडीवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. जे क्रिकेट प्रेमी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, पेमण गावाचे आपण सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे अष्टविनायक स्पोर्ट पलाटपाड्याच्या माध्यमातून. त्याच्यानंतर मान्यश्री दिनेश दादा भुरकुंड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. जे बिलॉंग करत आहेत पेमण येथून, त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं जाते म्हणजे आमंत्रण दिलं जातं. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान हा चेंडू सोडून दिला गेला. पहिला चेंडू किरण धूमचा वेगवान तेज तरार चेंडू होता मात्र आउट चेंडू ऑफचा असं बघायला मिळालं होतं. खूप बाहेर चेंडूच्या हाताळणी केली गेली. त्या कारणास्तव पंचांनी लगेच निरीक्षण करून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली का चेंडू वाईट आहे. 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. चांगला फटका आहे. दरम्यान यावेळेला चेंडू खोलून काढला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. वैभव धूम चेंडूला उचलून फेकेल तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली ते म्हणजे 2च्या घरामध्ये. आलेल्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि आलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष असं स्वागत आहे अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या स्पर्धेमध्ये. दरम्यान आपण बघत आहात एका साईडला नवीन पाडा संघ आणि एका बाजूला कामन परिसरातील खंडीपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल किरण धूम या गोलंदाजाचा. यावेळेला भिरकावले चेंडूला हवेमध्ये चेंडू आहे.
फाईल या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याद्वारे दिनेश होता. दिनेशाच्या हातात देऊन झेल हा निसटला आणि त्याचा फायदा 2 फलंदाजांनी या ठिकाणी झाला. मिळतील धावा 2 आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 4 या अंकावरती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ ही असणं फार गरजेची गोष्ट आहे गोलंदाजाला. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. सबमरी डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळत आहे. किरण हा गोलंदाज मार्कवर आहे आणि काय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी साध्य करतोय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज किरण धूम या गोलंदाजाने. पुढचा बॉल यावेळेला सुंदर फटका, मात्र डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू त्या ठिकाणी जातोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र चेंडू थांबणार नाही त्या ठिकाणी. चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स करत 4 धावांसाठी येतोय हा शानदार चौकार. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे आता 8च्या घरामध्ये. चेंडूचा खेळ झाला 4-2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत आणि कौशल हा फलंदाज आहे जो आता चांगला फलंदाज म्हणून चांगली कामगिरी मैदानामध्ये करतोय. किरण धूम या गोलंदाजाचा पुढचा चेंडू आपल्या षटकातील यावेळेला थांबणार नाही, यावेळेला भिरकावून दिलाय ऑन साइडला. येतो शानदार बरदार षटकार. कौशल याने चौकार खेचला होता, त्याच्यानंतर बघितलं गेलं या चेंडूला आणि ऑन साइडला खेळलं गेलं. इट्स आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते वेगाने आणि झपाट्याने 14 या अंकावरती. मैदानामध्ये चेंडू सुद्धा लगेच पुरवला जातो. जवळजवळ 33 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे 11 ची सरासरी ही मेंटेन ठेवावी लागेल टीम नवीन पाडा संघाला प्रत्येक षटकामध्ये. आणि तशीच काही कामगिरी या ठिकाणी करताना दिसते नवीन पाडा संघ. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला पहिल्या षटकातील आणि 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. अतिशय सुंदर फलंदाजी. पुढचा बॉल किरण धूमचा. यावेळेला अप्रतिम फटका पायात ठेवला होता, मात्र काय स्लॉक स्वीपचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळतोय फलंदाज कौशलच्या माध्यमातून आणि चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलं जात आहे ऑन साइडला. इट इज आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6 फलंदाज कौशल या फलंदाजाला. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावांचा पाठलाग करत असताना नवीन पाडा हा संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे जवळजवळ 20 या धावसंख्येवरती. फक्त 13 धावांची गरज आहे, उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 12. नवीन गोलंदाज मार्कवर सज्ज झाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येईल गोलंदाज एकनाथ टबाले. अनुभव असलेला अनुभवी गोलंदाज आपण गोलंदाजच्या मार्कवर ज्याला आपण बघू शकता हॅज अ बॉलर. लेफ्ट आर्म बॅट्समन आहे सिद्धार्थ एका बाजूला. आतापर्यंत हे 2 फलंदाज डोकेदुखी ठरले आहेत समोरच्या संघावरती म्हणजेच केतकीबाई संघाच्या. एकनाथ टबालीचा हा चेंडू जर बघितला तर काय घडले त्या ठिकाणी तर एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतो. जवळजवळ ब्लॉकआउट लेनचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर चेंडू होता आणि या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र बॅटची थोडीशी हलकीची कडा क्रीजला लागली गेली आणि चेंडू हा रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला त्या ठिकाणी. यावेळेला सोडणार नाही
हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बघत राहिला फक्त चेंडूला आणि चेंडूला फेकून दिला गेलं त्या ठिकाणी 6 धावांसाठी. ज्या पद्धतीने कौशल या फलंदाजीने फलंदाजी केली त्याच पद्धतीचे आता सिद्धार्थ हा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करत असताना या 6 धावांनी सामन्यामध्ये मात्र पकड ही मजबूत करताना दिसतोय नवीन पाडा संघ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या अंकावरती. 7 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत जवळजवळ 10 चेंडू शिल्लक आहेत. 10-7 हे समीकरण मैदानात. हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी विकास आहे. उस्मान पटेल ज्याला संबोधलं जातं त्याच्या स्वतःच्या टीम कडून. तर आज जी फलंदाजी राहिले विकास ची ती जास्त काही महत्वाची राहिली नाही आपल्या संघासाठी. मात्र मोठे फटके मारण्यासाठी तो सुद्धा माहीर असलेला फलंदाज आहे. आता 6 धावांची गरज आहे. या षटकामध्ये हा सामना फिनिश केला जाईल का किंवा मग येणाऱ्या क्षणाचा येणाऱ्या षटकाचा हे विचार करावा लागेल. नाही तर यावेळी लहान साईडला केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि करणार नाही चूक आणि भागवलं आपल्या संघाची भूक या ठिकाणी मिळतोय. पहिला धक्का आणि पहिला हादरा या ठिकाणी लागला जातोय टीम नवीन पाडा संघाला. कौशल इज ऑन गॉन आणि त्याने धावा बनवल्यात आपल्या संघासाठी एकूण 18. आता मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते एकनाथ टबालीच्या माध्यमातून. जवळजवळ बघितलं तर 4 चेंडू हाताळल्यात, 7 धावा फक्त खर्च केल्यात. 6 धावांची अद्यापही गरज आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 8. पुढचा बॉल एकनाथ टबालीचा. ज्यावेळेला फक्त दिशा दिली आहे त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. त्या झोन मध्ये चेंडू जातो आणि मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे जवळजवळ 29 या धावसंख्येवरती. चालू असलेल्या सामन्यातील जो संघ विजयी तो 2 हात करेल सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाच्या समोर. आजचा शेवटचा आणि अंतिम महत्वाचा दिवस आहे. फायनल डे आपण बघणं आजच्या दिवसामध्ये. मला वाटतं शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. एकनाथ या गोलंदाजाचा हलुवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला चेंडूला सोडून दिला गेलाय. बॅट मारली होती मात्र यावेळेला जर बघितलं तर षटकाची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर काय घडलंय तर 33 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवीन पाडा या संघाची धावसंख्या आपण बघतोय 29 धावा. आता मैदानामध्ये स्थिती अशी निर्माण झाली जवळजवळ 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि हवा आहेत नवीन पाडा संघाला फक्त ना फक्त 4 धावा. कुठला गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. एखादा चिकट गोलंदाज एखादा कमी धावसंख्या देण्याचा जो गोलंदाज आहे त्याला गोलंदाजी मार्कवर आणण्याचा प्रयत्न असेल. मात्र यावेळेला मयूर बाबर याच्यावरती मात्र मोठी ख्याती या ठिकाणी दाखवली जाते कारण की मयूरने भरपूर सामने आपल्या संघासाठी जिंकून दिले गेले आहेत आणि यावेळेला त्याच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये 4 धावांना रोख लागण्यामध्ये यश येईल का मयूरला किंवा मग सिद्धार्थ याच्या माध्यमातून एखादा मोठा फटका बघायला मिळेल. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना यावेळेला एआरएच लागली जाते. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू या ठिकाणी येतो. मिळतील धावा 4 आणि विजयी चौकार या ठिकाणी येताना दिसतोय सिद्धार्थच्या बॅट मधून आणि या वेळेला जर बघितलं तर सामना फिनिश केला जातोय आणि विजयी होतोय तो म्हणजे साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा हा संघ आणि पराभवाच्या छायेमध्ये मात्र या ठिकाणी जावं लागतंय ते म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. हँडशेक करणं फार गरजेची बाब आहे. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सांगेन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या स्पर्धा आपण बघतो
अशा बऱ्याच स्पर्धा आहेत. त्या स्पर्धेमध्ये मात्र जो संघ हरेल किंवा मग जिंकेल मात्र हँडशेक करणं, मैत्री वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. नाणेफेकी केली जाईल. लगेच दोन संघांमध्ये एका बाजूला असेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा आणि एका बाजूला आपण बघणार आहोत जो आताच सामना विजयी झालाय तो म्हणजे साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा. या दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल.